श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना नेहमीच एक प्रश्न पडतो की स्वामी माझ्यासोबत आहेत का, ते माझं ऐकत आहेत का. भक्तांनो, स्वामी प्रत्यक्ष रूपात आपल्यासमोर नसले तरी ते विविध संकेताच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवत असतात. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हे 5 अनुभव येत असतील तर समजून जा की साक्षात स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहेत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. संकेत 1. अचानक स्वामींचा फोटो किंवा नाव दिसणे. तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात आहात किंवा विचारात आहात आणि अचानक तुमच्यासमोर स्वामींचा फोटो येतो. मग तो सोशल मीडियावर असो, एखाद्या गाडीच्या मागे असो किंवा चालताना अचानक कुठल्या मंदिरातून महाराजांचे भजन ऐकू येणे. हे योगायोग नसून स्वामींनी दिलेली "मी आहे ना" अशी ग्वाही आहे. संकेत नंबर 2. संकटातून अगदी थोडक्यात वाचणे. कधीकधी एखादी मोठी दुर्घटना घडता घडता टळते. आपण म्हणतो देवाने वाचवलं, पण स्वामी भक्त म्हणतात की महाराजांनी स्वतः आपला हात धरून ते संकटातून बाजूला केला आहे. जर तुमच्यासोबत असं वारंवार होत असेल तर स्वामी तुमचे रक्षण करत आहेत. संकेत नंबर 3. मनातल्या प्रश्नाचे उत्तर मिळणे. तुम्ही स्वामींच्या समोर बसून काहीतरी मागत आहात किंवा प्रश्न विचारत आहात आणि थोड्याच वेळात कोणाच्या तरी बोलण्यातून किंवा वाचन करताना पुस्तकातून तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर मिळते. हे स्वामींचे तुमच्याशी संवाद साधण्याचे माध्यम आहे. संकेत नंबर 4. प्रसन्न वाटणे आणि स्वामींच्या सुगंधाचा अनुभव. अनेक भक्तांना अनुभव येतो की घरात अचानक उदबत्तीचा किंवा अत्तराचा अतिशय प्रसन्न सुवास येतो, जरी तिथे कोणीही काही लावलेलं नसतं. तसेच ध्यान करताना किंवा नामस्मरण करताना मनात एक विलक्षण शांतता आणि आनंद निर्माण होणे हा स्वामींच्या ऊर्जेचा स्पर्श आहे. संकेत नंबर 5. स्वप्नात दर्शन. स्वामी समर्थाचे स्वप्नात येणे हे सर्वात मोठे भाग्य मानले जाते. जर स्वामी तुम्हाला स्वप्नात आशीर्वाद देताना दिसले किंवा साध्या रूपात जरी दिसले तर समजा की तुमचे वाईट दिवस आता संपणार आहेत आणि स्वामींनी तुमचा हात धरला आहे. भक्तांनो, स्वामींनी शोधण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही. ते म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा. तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर अशा प्रकारे काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण ते आपल्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करूया आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. धन्यवाद. प्रयत्न करूया आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. धन्यवाद.